चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। सिद्धार्थनगर बस चालकासोबत एक भयंकर घटना घडली आहे। एका सायकल चालकाला वाचवण्याच्या नादात तोल गेला आणि 50हून अधिक प्रवाशांनी भरलेली बस थेट नदीत कोसळली। या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। हा अपघात इतका भीषण होता की सगळीकडे रखच भरला होता। या बसमध्ये झालेल्या 50 प्रवाशांसोबत जे काही घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या सर्व अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। 23 प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून अचानक उलटी होऊन शारदा नदीत कोसळली। या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर सुमारे 7 जण गंभीर जखमी झालेत। इतर लोकही जखमी झालेत। सर्वांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सायकल स्वाराला वाचवताना मोठा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरच्या बाधनी ब्लॉकमधील मोहनकोला गावात ही घटना घडली। देवीपाटण मंदिरहून परतत असताना चारगवान पुलावर बस उलटली। या अपघातात 50हून अधिक प्रवासी जखमी झालेत। बसमध्ये एकूण 53 जण प्रवास करत होते, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला। बसमध्ये प्रवास करणारे लोक बलरामपूर येथील पाटण देवी मंदिराहून मुंडन कार्यक्रमासाठी गेले होते आणि परतत असताना हा अपघात झाला। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार जे सायकल प्रवास करत होते त्यांच्या सायकलची बसला धडक बसली आणि ती बस खाली सायकल स्वाराचाही यामध्ये मृत्यू झाला। तर सायकल स्वाराला वाचवण्याच्या नादात बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस उलटली। या प्रकरणी पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। अपघातामागे अजून काही कारण आहे का याचीही चौकशी सुरू आहे। सायकल स्वाराला वाचवायला गेल्यानं ही घटना घडल्याने चालकाने प्राथमिक तपासात सांगितलेले आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।